सुट्टीमध्ये मी बहिणीच्या घराकडे आलेले आहे आणि हे आहे बहिणीचं घर. त्याच्या पलीकडे असं ओपन मस्त स्पेस आहे. त्याच्यात तिनं सगळ्या प्रकारचे भाजीपाले लावलेले आहेत. जसे हे टोमॅटो आहेत, तसं भरपूर टोमॅटो लागलेले आहेत. कच्चे आहेत सध्या. हिरव्यागार मिरच्या लागलेल्या आहेत, दोडके लागलेले आहेत. बघा दोडका किती छान आहे. दोडके 1 रुपये किलो. ह्या आवाजाकडे दुर्लक्ष करा. ही आमची पोरं सारखी मध्ये मध्ये बोलत असतात. टोमॅटो पावशेर. हा, हे कारलं किती सुंदर कारलं, 10 रुपये पावशेर कारलं. आणि अशी झेंडूची फुलं झाड आहेत. परत गुलाबाची फुल झाडं आहेत. हे गोकर्णाचे आहेत. हे फ्रेंच बीन्स आहेत. ह्याची पण भाजी खूप छान बनवली होती आम्ही तव्यामध्ये. फ्रेंच मधले मिरच्या आहेत आणि हे पेरूचं झाड आहे. 100 रुपये इतके छान पेरू लागलेले आहेत. आणि त्यानंतर ही आळूची पानं आहेत. पाहिजे मस्त वाटत होतं. 2 रुपये द्या. अजून आम्ही इथं मिरच्यांचे तरू लावलेले आहेत. मध्ये पाऊस जास्त झाला होता, त्यामुळे पावसामुळे बरेच झाडं गेली होती. दाणे वगैरे टाकले होते, तर कोथिंबीर वगैरे आकाश क्लिअर आले नाही. पण आता थोडं वातावरण कोरडं आहे, तर पाणी देऊन नवीन रोपांची लावण केली आम्ही. खूपच छान. आणि वांग्याची पण झाडं आहेत, पण वांग्याला सध्या फक्त फुलंच आलेली आहेत. अजून वांगी आलेली नाही. आणि त्याच्यानंतर मग हळदीची पानं पण आहेत. हळदीची पानं आपण मोदक वगैरे करताना वापरू शकतो. किंवा चला बाय बाय. सबस्क्राईब लाईक करा. सगळे लाईक सबस्क्राईब करा.